आपण ऐकलं गवळण बाईची गवळण बाई म्हणते तेव्हा धोतर होते असं असं धोतरात त्या गोट्या पडल्या खाली गोट्या खाली पडल्या म्हणून एकच सांगेन जास्त काय बोलणार नाही बाल गोपाळांचा खेळ चालू वाटेवर आहे बाल गोपाळांचा खेळ चालू वाटेत आहे जय पराजय हा खेळाडूच्या कसोटीवर आहे नंदाचा कान्हा उघडा लंगोटीवर आहे नंदाचा कान्हा उघडा लंगोटीवर आहे अरे या राधेची नजर कान्हाच्या गोटीवर आहे आता तुलाच त्या कशात पडलेल्या गोट्या पडल्या म्हणजे बाईचं ध्यान कशी आहे हॅलो 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 पण पुराणामध्ये ज्याने पुराण वाचलाय त्याला माहिती आहे चेंडू फरी होतो तू आट्या पाट्या विटी दांडू हे असे खेळ पुराणामध्ये आपण कृष्ण लीला आपण जेव्हा वाचली असेल हरिविजय ग्रंथ कोणी वाचला असेल त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच वाचनामध्ये आला असेल आपल्या पण गोट्या बाई तुमच्या या गोष्टी गोट्या सगळ्या तुमच्या या बाता आहेत कट होतोय हॅलो 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 याचं कनेक्शन कट होते सारखा बाई म्हणते लई ताट घागरीचा काठ नको फिरवू त्या बोटाला काना होईल घोटाला कापल तुझ्याच ओठाला तुझ्याच ओठाला आता ओठानी कधी एवढं काय त्याला लागलं तर तो हात घालील माठामध्ये पण असं ओठामध्ये थांब जरासा थांब जराशी कळ काढ तू यासाठीच मी आलेला आहे घाबरू नको लईच ताट घागरीचा काठ नको फिरवू त्या बोटाला काना होईल घोटाला घोटाळा कापल तुझ्याच ओटा तुझ्याच ओटा म्हणजे लोकांना ओटाला ऐकायला येतो कशी बाई आहे भामटी
कोणी असं बोललं म्हणजे झालं का? मग माझ्याकडे व्याकरण कमी आहे का? मी व्याकरणाचा भाष्यच आहे. मग आला आला तो नंदलाला खेळ विटी दांडूचा मांडीला. आला आला तो नंदलाला खेळ विटी दांडूचा मांडीला. बघ त्याचं डोकं फिरू नको, त्या नंदलालाचं, त्या कानाचं, त्याच्या खेळामध्ये आडवी येऊ नको. आणि तो घागर घेऊन चालीयस तर जा मुकाटणी. मी उत्तर जसं गाणं तसं उत्तर माझं आहे. मुकाटणी जा, मध्ये आडवी येऊ नकोस. आला गाला तो नंदलाला खेळ विटी दांडूचा मांडीला. राधे सांभाळ त्याच्या दांड्याला, राधे सांभाळ त्याच्या दांड्याला. लागल तुझ्या गांड तुझ्या गहण तुझ्या गांडीला, लागल तुझ्या गांडीला. राधे सांभाळ त्याच्या दांड्याला, राधे सांभाळ त्याच्या दांड्याला. लागल तुझ्या गांडीला. बाईने जसं म्हटलेलं आहे कापल तुझ्याच ओठाला, तुझ्याच ओठाला, तसंच मी म्हटलेलं आहे राधे सांभाळ त्या दांड्याला, सांभाळ त्याच्या दांड्याला. लागल तुझ्या ग हंडीला मी म्हटलेलं आहे. अर्थाचा अर्थ करून घेऊ नका. जसं बाई तसा बुवा, जी असेल ती हवा काढतो धुवा. अगं भलतीच हुशारी लावतीस कशाला, कान्हाला शेंडी लावतीस कशाला. अगं एक नाही तर दोन दोन चेंडू चोळीत दडवून ठेवतेस कशाला. ऐका, हंडीवर हंडी डोईवर घेऊन हंडीवर हंडी नखऱ्याने चालाया लागली. राधे नखऱ्याने चालाया लागली, राधा नखऱ्याने चालाया लागली. बघा, हंडीवर हंडी, हंडीवर हंडी डोईवर घेऊन हंडीवर हंडी नखऱ्याने चालाया लागली, राधा नखऱ्याने चालाया लागली. अशी थेंब थेंब चिराया लागली, अशी थेंब थेंब चिराया लागली. जेव्हा खालची गळाया लागली, अशी थेंब थेंब चिराया लागली. जेव्हा खालची गळाया लागली.
हॅलो हॅलो माईक तुमच्या ऑफ होते मध्येच असं करत जाऊ नका. बाईनं भाषा त्यांची रत्नागिरीची मालवणी भाषा. घो म्हणजे नवरा तुझ्या आईचा घो आणि शास्त्रातला विषय बाई गाते त्या मालवणी भाषेत. बाई शास्त्र मालवणी भाषेमध्ये तुम्ही ओरिजिनल सिंगरला असं माहिती देताय. वायरचा माहिती द्या ना. हॅलो 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 बाई म्हणते सांगतो बाळा जन्माला घडविला रे तो तुझ्या आईचा घो. कोण तुझ्या आईचा घो. पण बाई शास्त्र कुठल्या तुमच्या मालवणी भाषेमध्ये नव्हता कुठला. प्राकृत भाषा मराठी भाषेमध्ये शास्त्रातलं गाणं गायलं असतं अजून चांगलं झालं असतं. पण एक
एक मुलगा आणि एक मुलगी त्यांची भेट होते, नातं माहित नसतं। या घोष शब्दावरून आठवलं म्हणून सांगतोय, अगं तुझं माझं नातं काय जमाना सांगतो, तुझं माझं नातं काय जमाना सांगतो, अगं माझ्या आईचा घो तोच तुझ्या आईचा घो, जो माझ्या आईचा घो तोच तुझ्या आईचा म्हणजे याचा अर्थ असा आहे का माझ्या बापाच्या बायका दोन, एक तुझी आई आणि एक माझी आई, या दोघींचा नवरा म्हणजे हा माझा बाप, तुझ्या आईचा नवरा आणि माझ्या आईचा नवरा एकच। तुझं माझं नातं काही जमाना जाणतो, जो माझ्या आईचा घो तोच तुझ्या आईचा घो। एक शास्त्रातलं गाणं मी गातोय, त्यानंतर एक श्रद्धांजली गीत गाणार आहे, सर्वांनी ते ऐकायचं। आमच्या जय हनुमान क्रिकेट क्लब वाल्यांनी सांगितलेलं आहे की हे गाणं आमचं झालं पाहिजे। आमच्या गावातील महेश तांडेल नावाचा एक चांगला नवतरुण जो आताच वारला आहे, त्याच्याबद्दल नक्कीच मी ऐकवीन, पण त्याआधी आज या रात्रीला तुझा माझा सामना रंगणार आहे, अगं शब्दाची भाषा शब्दाने सांगणार आहे, अगं जाता जाता आई रुदाली तुझी आबरू या देवगावच्या वेशीला मी टांगणार आहे। दोन माशांचा मेळ पाहून आला बाबराव, दिवसा आणि राती जो तो बोलतो घोडा लागतो हिला, घोडा लागतो। जाऊ द्या, शंकर जाधव यांची कटिंग आहे। दिवसा आणि राती जो तो बोलतो, शक्तिवाले शाहीर आमचे जीवलग मित्र, खरोखरच या शक्ती तुझ्यामध्ये उतरवला असेल ते माझ्या मित्रांनी मला उतरवला। दिवसा आणि राती अरे जो तो बोलतो, अरे घोडा लागतो हिला घोडा लागतो, सप्रेम बीट से मुरमुरे धन्यवाद, आभारी आहोत। तर ऐका दोन माशांचा मेळ पाहून हिचं पेटून उठलं अंग, हरिष्काची नागी डोलाया लागली, प्रीतीची परडी खोलाया लागली, अरे ज्वालीत आली 16व्या साली आणि 16व्या सालात आय लव्ह यू बोलाया लागली। दोन माशांचा मेळ पाहून हिचं पेटून उठलं अंग, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होळीमध्ये संभोग, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होळीमध्ये संभोग।
हे गाणं त्यांना खूप आवडलं. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संघ शास्त्र आहे बरं का. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संघ केला होडीमध्ये संभोग. अरे काम वासना झाली अनावर, काम वासना झाली काम वासना झाली अनावर, राहिला ना ताबा हिच्या मनावर, राहिला ना ताबा काम वासना झाली अनावर, राहिला ना ताबा हिच्या मनावर. म्हणे म्हाताऱ्याला दाव पुरुषार्थ, म्हाताऱ्याला म्हणते पुरुषार्थ दाव तुझा. म्हणे म्हाताऱ्याला दाव पुरुषार्थ, आता उधळ इश्काचे रंग, आता उधळ इश्काचे रंग. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होडीमध्ये संभोग. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होडीमध्ये संभोग. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होडीमध्ये संभोग. अप्सरा नटी, अरे दिसाया सुंदर अप्सरा नटी. म्हाताऱ्याला अरे म्हाताऱ्याला, अरे म्हाताऱ्याला त्या मारली मिठी, म्हाताऱ्याला त्या मारली मिठी, म्हाताऱ्याला त्या मारली मिठी. दिसाया सुंदर जशी अप्सरा नटी, म्हाताऱ्याला त्या म्हाताऱ्याला मारली मिठी. अरे सांगू मी काय, अरे सांगू मी काय, ही शुद्धीत नाही. अरे सांगू मी काय, ही शुद्धीत नाही. काम क्रीडेत झाली दंग, रथी क्रीडेत झाली दंग. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होडीमध्ये संभोग. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होडीमध्ये संभोग. आणि शक्तिवादी गायिका केला होडीमध्ये संभोग. तुम्ही लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला बोलत नाही, शास्त्रातून बोलतोय आणि शेवटी मी सांगणारच आहे. मत्स्यगंधा पुराण वाचा तुम्ही पण. मत्स्यगंधा ही ऋषिकांनी, पराशर ऋषी त्या ठिकाणी येतात. ही कोळ्याची मुलगी आहे. त्या होडीमधून पलीकडे जायचं असतं. नदी पार करताना त्या नदीमध्ये होडीतून पाण्यात लक्ष जातं. पाण्यामध्ये माशांचा, 2 माशांचा मेळ लागलेला असतो, ज्यांचं मिलन चालू असतं आणि ते मिलनाकडे लक्ष जातं. या मुलीचं मत्स्यगंधाचं लक्ष जातं आणि त्या ऋषीला म्हणते, तुमच्यातला पुरुष जागा करा, तुमच्यातला पुरुषार्थ मला दाखवा. या पोरीचं नाव मत्स्यगंधा. अरे डोक्यात आला विचार गंधा, डोक्यात आला विचार गंधा, डोक्यात विचार घालेला गंधा असा विचार आलेला आहे. बघ एकनाथ एका क्षणामध्ये, बघ एकनाथ एका क्षणामध्ये केलं भ्रष्ट इले गुप्तांग, केलं
60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग. मग 60 वर्षाच्या म्हाताऱ्याने सुद्धा तिची इच्छा पूर्ण केलेली आहे. पुरुष हा पुरुष आहे, लक्षात ठेव. मला पुढे काय बोलायला लावू नको. तुझी बारी दुसरी आहे, त्यांना पण दुसरी आहे, हेही तुला मी सांगतोय. म्हणून 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग, 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग केला होडीमध्ये संभोग. 60 वर्षाच्या म्हाताऱ्या संग